नागपुरातल्या प्रियदर्शिनी भगवती अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग विभाग आणि इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूटच्या संयुक्त वतीनं राष्ट्रीय स्तरावरील ICI फेस्ट 2026 उत्साहात पार पडला। या फेस्टला विद्यार्थी, प्राध्यापक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील तज्ज्ञांची मोठी उपस्थिती होती। ICI फेस्ट 2026 चा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला। विविध तांत्रिक सत्र आणि उपक्रमातून विद्यार्थ्यांना नव्या तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून NITचे सुप्रिटेंडंट इंजिनियर प्रशांत M भांडारकर उपस्थित होते। त्यांनी आपल्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी केवळ सैद्धांतिक ज्ञान न घेता प्रत्यक्ष अनुभवावरही भर द्यावा असं आवाहन केलं। कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून मनोज कवालकर आणि PP देशपांडे उपस्थित होते। त्यांनी कॉन्क्रीट तंत्रज्ञानातील आधुनिक घडामोडींवर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर AM शेंडे होते, तर आयोजन समिती आणि समन्वयक डॉक्टर रणजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला। या फेस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नवकल्पना, संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञान समजून घेण्याची संधी मिळाली। डिग्री, इन शॉर्ट नॉलेज विद स्किल इज रिक्वायर्ड। नॉलेज सिविल इंजीनियरिंग का और साथ में स्किल बेस्ड कुछ कोर्सेज बीम, रिवेट जो आज नए इंडस्ट्री में हमको लगते हैं। सो आई एम थैंकफुल टू ICI इंडियन कॉन्क्रीट इंस्टीट्यूट who gives us opportunity to conduct this national fest in our institute in प्रियदर्शिनी भगवती कॉलेज ऑफ इंजीनियरिंग। और मुझे बहुत अच्छा लगा कि यहाँ आज पोस्टर कंपटीशन, प्रेजेंटेशन एक्टिविटी, ब्रिज मेकिंग कंपटीशन, रैपिड फायर इंटरव्यू क्वेश्चंस, क्विज competitions, all types of programs are organized, and I'm happy to share that more than 1,000 students participate in today's events. Thank you. I wish all the best to all the students and happy stay in our institute. आज मला या ज्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून बोलवण्यात आलं, मी प्रियदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा आभारी आहे। आणि हा जो कार्यक्रम घेतात आहे, हा जॉईंट व्हेंचरमध्ये जे घेतात आहेत, तसं ICI आणि प्रियदर्शिनी कॉलेज, तर हे एक उत्तम उदाहरण आहे की अशा प्रकारे जे आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज किंवा ज्या आपल्याला प्रोत्साहन द्यायचं आहे मुलांना, तर असे कार्यक्रम यांनी दरवेळेला घ्यावेत, जेणेकरून मुलांचं मनोगत आणि त्यांना त्यांचं जे स्किल आहे ते आपल्याला उभारून देशापुढे आणता येईल।